नमस्कार, मी ऋषिकेश. आज आपण या व्हिडिओमध्ये 7/12 ऑनलाईन प्रोसेस डिब्ल्यूर कसा डाउनलोड करायचा डिजिटल 7/12 आहोत. फक्त 4 सोपे टप्पे पाहणार आहोत. आपल्या शेतीचा डिजिटल 7/12 आता घर बसल्या फक्त काही मिनिटात मिळू शकतो. फक्त गट नंबर आणि सर्व्हे नंबर असला. सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेट ब्राउझर उघडा आणि अग्रॅस बारमध्ये महाराष्ट्र सरकारचं महाभूलेख संकेतस्थळ वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात आधी तुमचा विभाग निवडा. तुमचा विभाग निवडल्यानंतर डिजिटली साइंड 7/22/12 या पर्यायावर क्लिक करा. संकेतस्थळ वापरण्यासाठी सर्वात आधी लॉग इन करावं लागतं. तुम्हाला 2 पर्याय दिसतील, नवीन युजर रजिस्ट्रेशन किंवा ओटीपी बेस्ड लॉग इन. तुम्ही सोपा पर्याय म्हणजे ओटीपी लॉग इन निवडा. मोबाईल नंबर टाईप करा, आलेला ओटीपी टाका आणि लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर तुमचं अकाउंट रिचार्ज करावं लागतं. येथे 15 ते 1000 रुपयांपर्यंत रिचार्जचे पर्याय असतात. डिजिटली साइंड 7/12 साठी 15 रुपयांचं शुल्क आहे. तुम्ही 15 रुपयांचा रिचार्ज निवडा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग यापैकी कोणताही पर्याय वापरून पेमेंट पूर्ण करा. रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. येथे सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडा, मग तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव निवडा. त्यानंतर अंकित 7/12 हा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि गट नंबर टाकावा लागेल. बरोबर माहिती भरल्यानंतर तुमच्या गट क्रमांकाचा प्रभाव 17/12 कोणत्या तारखेला स्वाक्षरित झाला आहे असा तपशील स्क्रीनवर दिसेल. तिथे असलेल्या ओके पर्यायावर क्लिक करा. नंतर तुमच्या खात्यातील 15 रुपये वजा होतील असा मेसेज दिसेल. ओके क्लिक करून परवानगी द्या आणि क्षणार्धात तुमचा डिजिटली साइंड 7/12 PDF फॉर्मॅटमध्ये स्क्रीनवर दिसेल. असलेल्या डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून हा PDF तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकता. हा डिजिटली साइंड 7/12 कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे. तुम्ही याची प्रिंट काढू शकता, मोबाईलवरून शेअर करू शकता आणि सरकारी कामांसाठी अधिकृत दस्तऐवज म्हणून वापर करू शकता. याच संकेतस्थळावरून तुम्ही 8चा उतारा, फेरफार आणि प्रॉपर्टी कार्डासारखे इतर दस्तऐवजही डाउनलोड करू शकता. प्रत्येकासाठी वेगवेगळी माहिती आणि शुल्क लागू होतं. नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. तुमचे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.